नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे कोरेगावात जोरदार शक्ती प्रदर्शन, सहकुटुंब दाखल केला उमेदवारी अर्ज। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत दुपारी 12:15 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला। मतदारसंघातील सर्वसामान्य जनता हुकुमशाही आणि दडपशाहीला वैतागली असून आता जनतेतून उठाव होत आहे। त्यामुळे जनता पुन्हा एकदा मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवेल असा विश्वास त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। कोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले। त्यानंतर पत्नी वैशिलीताई शिंदे, मुलगा साहिल शिंदे यांच्यासह माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, पोपटराव देशमुख व महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11:30 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये जाऊन त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर ते मार्केट यार्ड येथे दाखल झाले। तेथून रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन केले। सातारा जकातनाका आझाद चौक मार्गे रॅली शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे दाखल झाली। तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तेथून रॅली साखळी पूल मार्गे जुना मोटार स्टँड येथे आली। तेथेच सभा झाली। पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजेंद्र काका भोसले, तानाजीराव मदने, प्रतापराव कुमुकले निकम, तेजसदादा शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या हुकुमशाही आणि दडपशाही सुरू आहे। वेगवेगळ्या मार्गाने कार्यकर्त्यांना धमकावले जात असून आरक्षण असो अथवा अन्य काही विषय त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला जात आहे। सामान्य जनता या हुकुमशाहीला वैतागली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आता परिवर्तन घडवण्यासाठी जनता आतुर असून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव मतदारसंघातून निश्चितपणे विजयी होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी महायुतीसह विरोधकांवर जोरदार टीका केली। जुना मोटार स्टँड येथे रॅली विसर्जित करण्यात आली। त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे हे आपल्या लासूर येथील निवासस्थानाकडे रवाना झाले। मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आणि हा अर्ज भरत असताना मला विश्वास आहे की देशात, राज्यामध्ये आणि कोरेगाव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचा बदल लोकांना व्हायचे त्याची प्रचिती येत्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने पाहायला मिळेल। कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य लोकांमध्ये, मतदारामध्ये प्रचंड उठाव आहे। सर्वसामान्य जनतेमध्ये या सरकारच्या कामगिरीवर नाराज आहे आणि कोरेगावमध्ये जी हुकुमशाही, दडपशाही चाललेली आहे, सत्तेचा अमाप वापर करून, गैरवापर करून लोकांना दबावतंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी जो त्रास दिला जातो त्याच्या विरोधातला उठाव होईल आणि 100% येत्या निवडणुकीला या लोकप्रतिनिधीचा पराभव होईल ही मी ग्वाही देतो। माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या हाती आमदार शशिकांत शिंदे यांचे स्टेरिंग उमेदवारी अर्ज दाखल करताना लावली हजेरी। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीपासून म्हणजेच 2019 पासून माथाडी कामगार नेते असलेल्या आमदार शशिकांत शिंदे व आमदार नरेंद्र पाटील यांच्यामध्ये राजकीय चढाओढ निर्माण झाली होती। दोघांनी दोन राजकीय दिशा पकडून वाटचाल सुरू केल्याने माथाडी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली होती। राज्यातील राजकीय वातावरण पूर्ण बदलून गेले असून अनेक नेते मंडळींच्या भूमिकेत बदल झाले आहेत। तशीच परिस्थिती कोरेगावात मंगळवारी पाहावयास मिळाली। चक्क आमदार शशिकांत शिंदे हे नरेंद्र पाटील यांच्या फोर्ड इंडिव्हर कारमध्ये बसून उमेदवारी अर्ज भरण्यास दाखल करण्यासाठी आले होते। नरेंद्र पाटील यांनी त्यांचे सारथ्य केले। अनेकांना हे चित्र पाहून आश्चर्याचा धक्का बसला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कोरेगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असलेले आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी सकाळी 11:30 वाजता दाखल करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी असलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। आमदार शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर पत्रकारांशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी थेट नरेंद्र पाटील यांच्या फोर्ड इंडिव्हर गाडीत बसणे पसंत केले। शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराचे स्टेरिंग आपल्या हातात घेत त्यांच्यासोबत असलेल्या ऐक्याची जाणीव
एक प्रकारे उपस्थित कार्यकर्त्यांना झाली. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्यासारख्या प्रभावी नेत्याची साथ मिळाल्याने शशिकांत शिंदे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुलभ होणार अशी भावना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. नरेंद्र पाटील यांचे फोर्ड इंडिव्हर कारचे स्टेअरिंग हातात घेण्याची ही कृती फक्त एक प्रतिकात्मक समर्थन नसून शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर असलेला अढळ विश्वास आहे असे मानले जात आहे. नरेंद्र पाटील यांच्यासह माथाडी युनियनच्या नेतेमंडळींच्या उपस्थितीमुळे आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराला आणि उमेदवारीला अनपेक्षित बळ मिळाले आहे. माथाडी कामगार वर्गासोबत असलेले त्यांचे जवळचे नाते आणि सामाजिक योगदान यामुळे कोरेगावमध्ये त्यांचा आवाज अधिक प्रभावी ठरतो. त्यांच्या या पाठिंब्यामुळे कोरेगावच्या मतदारसंघात शशिकांत शिंदे यांच्या विजयाची शक्यता बळकट झाली असून यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. नरेंद्र पाटील यांच्या या सहभागामुळे शेकडो समर्थकांना एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना पाटील यांची उपस्थिती आणि त्यांच्याद्वारे दिलेल्या प्रतिकात्मक संदेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 32 जणांकडून 44 उमेदवारी अर्ज दाखल. निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक यांची माहिती. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 32 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले आहेत. बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता छाननी प्रक्रिया राबवण्यात येत आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषदेत दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही दुपारी 3 वाजेपर्यंत होती. दिवसभरात 6 अर्जांची विक्री झाली. 2:30 वाजल्यापासून ध्वनी क्षेपकाद्वारे इच्छुक उमेदवार व त्यांच्या सूचक अनुमोदक यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सूचना दिल्या जात होत्या. बरोबर 3 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वाराचे स्थानिक पोलिसांसह इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांच्या तुकडीने दरवाजा बंद केला. मंगळवारी दिवसभरात शशिकांत जयवंतराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वैशाली शशिकांत शिंदे अपक्ष, प्रिया महेश शिंदे अपक्ष, अजित प्रदीप पवार, छत्रपती शासन सोमनाथ शंकर आवळे बहुजन मुक्ती पार्टी, संतोष रमेश भिसे रिपब्लिकन सेना, सदाशिव सीताराम रसाळ अपक्ष, संजय बाबासाहेब भगत अपक्ष, संदीप विष्णू जावळे अपक्ष, सुधाकर बाबूराव फाळके अपक्ष, महेश संभाजी शिंदे अपक्ष, महेश सकाराम शिंदे अपक्ष, तुषार विजय मोतलिंग बहुजन मुक्ती पार्टी, संजय शिवराम भोसले अपक्ष, उमेश भाऊ चव्हाण राष्ट्रीय समाज पक्ष, ज्योत्स्ना निलेश शिंदे जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी, महेश किसन शिंदे अपक्ष, शुभांगी दिलीप जगताप बहुजन समाज पार्टी, प्रकाश तानाजी जाधव अपक्ष अशा एकूण 20 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले आहेत अशी माहिती नाईक यांनी दिली. सोमवार दिनांक 22 ते मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कालावधीत 52 उमेदवारांनी 111 उमेदवारी अर्ज विकत घेतले होते. त्यापैकी विहित नमुन्यात आणि कालावधीत 32 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले आहेत. बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात राबवण्यात येत आहे अशी माहिती नाईक यांनी दिली. 257 कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 22 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झालेली नामनिर्देशनाची प्रक्रिया आज दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता संपलेली आहे. कालावधीमध्ये एकूण 52 व्यक्तींनी 111 फॉर्म्स विकत घेतले होते. त्यापैकी 32 उमेदवारांनी 44 नॉमिनेशन्स दाखल केलेले आहे. त्यापैकी राष्ट्रीय पक्षातर्फे म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा एक उमेदवार असून बहुजन समाज पार्टी या पक्षातर्फे एक उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केलेले आहे. तसेच राज्य मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पार्टी शिवसेनेतर्फे एक व नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारतर्फे एक उमेदवार यांनी नामनिर्देशन दाखल केलेलं आहे. तसेच रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीतर्फे 10 उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केलेले आहे. तसेच अपक्ष म्हणून एकूण 19 उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केलेले आहे. या नामनिर्देशनांची छाननी उद्या दिनांक 30 ऑक्टोबर 2024
रोजी सकाळी 11 वाजता याच कार्यालयात घेण्यात येईल. नाम साधर्म्य अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात शशिकांत धर्माजी शिंदे यांच्या पाठोपाठ आता महेश संभाजी शिंदे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत कोरेगावात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. कोरेगाव मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये रंगत येत आहे. 2019च्या निवडणुकीप्रमाणे 2024 मध्ये देखील आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांचे नाम साधर्म्य असणाऱ्या 2 उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ट्विस्ट पाहावयास मिळत आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2009 पासून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची पद्धत पूर्णतः बदलून गेली. 10 वर्षात राजकारण बदलले तसे मतदारसंघाची राजकीय परिस्थिती देखील बदलली. 2019च्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांची आमदार महेश शिंदे यांच्याशी थेट लढत झाली होती. त्यावेळेस देखील नाम साधर्म्य असलेल्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. त्यावेळी शशिकांत जगन्नाथ शिंदे यांच्यासह महेश गुलाब शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांना एकूण मतदानाच्या 2% अथवा त्यापेक्षा कमी मते मिळाली होती. यावेळी देखील मतदारसंघात नाम साधर्म्य असलेल्या उमेदवारांचा ट्रेंड पाहावयास मिळाला. सोमवारी शशिकांत धर्माजी शिंदे या लिंब तालुका सातारा येथील अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला होता, तर मंगळवारी दुपारी 2:30 वाजता महेश संभाजी शिंदे या कोपरखैराने नवी मुंबई येथील अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला. या 2 अपक्ष उमेदवारांच्या अर्जामुळे निवडणुकीमध्ये नवीन ट्विस्ट आला असून हे दोन्ही उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास मतदारांसमोर संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदारांना चकवा देण्यासाठी आणि उमेदवारांची मते विभागली जाण्यासाठी ही राजकीय खेळी खेळली जाते आहे की काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कोरेगावात महायुतीचे उमेदवार आमदार महेश शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे या दोघांच्या नावाशी साम्य असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या तरी निवडणुकीची रंगत आणखी वाढणार आहे हे मात्र निश्चितच. 257 कोरेगाव मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवाराचा फॉर्म भरलेला आहे. कोरेगाव मतदारसंघात तुम्ही तर पाहताच की हुकुमशाही व दंडेलशाही चाललेली आहे व तरुणांना रोजगार उपलब्ध नाही आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीत सामोरे जायला लागतं आहे. त्यामुळे मी या मतदारसंघात उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे व सर्व मतदार बंधूंना सांगतो की मला प्रचंड बहुमताने विजय करा.